एक धाव मिळते संघाला या एका धावसंख्येबरोबर. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9. नवीन फलंदाज दीपक. पप्पूच्या षटकातील दुसरा चेंडू त्याला सामोरा जातोय फलंदाज दीपक. दीपकने सुंदर डोलेला चेंडू. एक धाव दीपक मिळवतोय. दुसरी धाव घेण्यापर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण होते परंतु सुंदर क्षेत्ररक्षण करतात क्षेत्ररक्षक. 2 धाव वाचवतात आपल्या संघासाठी. 2 धावसंख्येवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 1 गडी बाद 11. हॅलो, आपल्या SPL साठी नेहमीच ज्यांचं सहकार्य असतं, नेहमी न चुकता आपल्या SPL सामन्यांसाठी हजेरी सुद्धा लावतात, हेमंत जाधव येऊर येथील समाजसेवक, त्यांची आज आपल्याला इकडे साथ लाभलेली आहे मंचावर. मी कमिटीच्या सदस्य कल्पेश चव्हाण, जरा टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी, जेवढे खेळाडू आहेत तिथे त्यांनी. हेमंत जाधव नेहमी सहकार्य असतं ज्यांचं आपल्याला. हेमंत जाधव व प्रतीक भालेराव त्यांचे सहकारी, धन्यवाद आपण इथे आल्याबद्दल. सामन्याचा आनंद घ्यायचा आहे आपण. हॅलो, नवीन फलंदाज प्रसाद. 2 गडी बाद झाले ते नेपच्यून रायझर्स या संघाचे. नेपच्यून रायझर्स या संघातील कोणत्याही खेळाडूंनी चौकार किंवा षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक सचिन काळे यांच्याकडून देण्यात येईल. पप्पूच्या षटकातील चौथा चेंडू सामोरा जातोय अजय. अंदर एक धाव मिळते अजयला या एका धावसंख्येबरोबर. संघाची धावसंख्या 12. पप्पूच्या षटकातील 5वा चेंडू सामोरा जातो डावखरा फलंदाज प्रसाद. सुंदर लेगच्या दिशेने ठेवलेला चेंडू. 1 धाव मिळते प्रसादला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा घेण्यात यशस्वी ठरतायत ते फलंदाज अजय आणि प्रसाद. या 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 14. पप्पूच्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा सामोरा जातोय पप्पू. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय स्वतःच्याच गोलंदाजीवर पप्पू. एकही धाव मिळवून देत नाही. धावसंख्या कायम. 2 षटका अखेर नेपच्यून रायझर्स या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 14. नेपच्यून रायझर्स या संघाची 2 षटकार धावसंख्या 2 गडी बाद 14. पॉवर प्ले.
संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आता मारा करणार आहे तो राधे. डावखुरा गोलंदाज राधे गोलंदाजी करतोय अजयला एक एक धाव डिक्लेअर स्वरूपात मिळते. एका धावसंख्येबरोबर नेपच्यून या संघाची धावसंख्या 15. राधेच्या षटकातील पुढचा चेंडू सुंदर टोळलेला चेंडू जमिनीलगत एक धाव अजयला एक धाव संघाला. या एका धावसंख्येबरोबर संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 16. राधेच्या षटकातील पुढचा चेंडू संघाची धावसंख्या 17. राधेच्या षटकातील चौथा चेंडू सामना करतोय अजय. डावखुरा गोलंदाज राधे आणि आता मात्र झेल बाद होतोय तो अजय. संघाला लागलेला हा तिसरा झटका. तिसरा गडी बाद होतोय नेपच्यून रायझर्स या संघाचा. तीन गडी बाद 17. नवीन फलंदाज करण. राधेच्या षटकातील पाचवा चेंडू त्याला सामोरं जातोय नवीन फलंदाज करण. करण सुंदर उंच चौकार जातोय. त्या करण याच्या बॅटमधून 4 धावा मिळतात संघाला. या 4 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21. सुंदर अशा 2 धावा मिळतात फलंदाज. या 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या नेपच्यून रायझर्स या संघाची धावसंख्या 3 षटका अखेर 3 गडी बाद 23. मी संदीप धावणे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहायचंय.
3 षटका अखेर नेपच्यून रायझर्स या संघाची धावसंख्या 3 गडी बाद 23. शेवटची 2 षटक शिल्लक आहेत. कृपया सर्व संघांना विनंती की सामन्यांना विलंब करू नये. कृपया श्री संदीप धामणे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आता गोलंदाजी करतोय सोहम. चला सामोर जातोय फलंदाज डावखरा फलंदाज प्रसाद. सुंदर उंचावून ठेवण्याचा प्रयत्न, बाद होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, मात्र 6 धावा मिळतात फलंदाजाला. सुंदर षटकार लगावतोय तो डावखरा फलंदाज प्रसाद. या 4 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 3 गडी बाद 29. सुंदर षटकार लगावला होता तो डावखरा फलंदाज प्रसाद याने. सोमचा पुढचा चेंडू सुंदर जमिनीलगत तोडलेला चेंडू, सुंदर फटका लगावतो. पुन्हा एकदा तो स्ट्रेट ड्राईव्ह लावतोय तो डावखरा फलंदाज प्रसाद. 4 धावसंख्येबरोबर संघाच्या धावसंख्या 4 ने भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. 3 गडी बाद 33. सुंदर फलंदाजी करतोय तो डावखरा फलंदाज प्रसाद. लागोपाठच्या 2 चेंडूवर षटकार आणि चौकार लगावून आपल्या संघाच्या धावसंख्येत, आपल्या वैयक्तिक धावसंख्येत भर घालतोय तो प्रसाद. सोहम पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. आता मात्र चेंडू निर्धाव टाकतोय सोहम. सोहमच्या षटकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जमिनीलगत टोलेला चेंडू आणि गटा क्षेत्ररक्षण होतं ते क्षेत्ररक्षकाकडून 4 धावा मिळतात. पुन्हा एकदा प्रसादला 4 धावा मिळतात संघाला. या 4 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सोहमच्या षटकातील 5वा चेंडू, अवांतर चेंडू. या अवांतर चेंडूवर संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 38.
सोहमच्या षटकातील 5वा चेंडू. सोहमचा चेंडू प्रसादला. ज्ञानदीप जाधव यांचे हार्दिक स्वागत. आता मात्र बाद होतोय तो प्रसाद. संघाला लागलेला हा 4था झटका. संघाची धावसंख्या 4 गडी बाद 38. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज गणेश फलंदाजीसाठी उतरलेला आहे. सोहमच्या षटकातील शेवटचा चेंडू. त्याला सामोरा जातोय तो करण. पुन्हा एकदा चेंडू अवांतर. या अवांतर चेंडूमुळे एक धाव वाढते संघाची. या एका धावसंख्येवर संघाची धावसंख्या 39. सोहमच्या षटकातील शेवटचा चेंडू. लेगच्या टोलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण होते. ते क्षेत्ररक्षकाकडून 2 धावा मिळतात फलंदाज करण याला. या 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 गडी बाद 41. मी विकी रामराजे यांना विनंती करतो की श्री ज्ञानदीप जाधव यांचा सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. श्री ज्ञानदीप जाधव यांचा सन्मान करताना श्री विकी रामराजे. नवीन गोलंदाज पंकज संघासाठी शेवटचा आणि 5वा षटक घेऊन येतोय तो पंकज तिवारी. गणेश पुन्हा एकदा अवांतर चेंडू. या अवांतर चेंडू बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42. आपल्याकडे वेळ फार कमी आहे तर त्वरित सगळ्या मॅचेस खेळवायचे आहेत. सहकार्य करायचं आहे. नो बॉल गुण घोषित करताय पंच. या एका धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 44. त्रेचाळीस.
पुन्हा एकदा 5व्या षटकाची नव्याने सुरुवात करतोय तो गणेश. गणेशचा पहिला चेंडू उंचावून ठेवण्याचा प्रयत्न. डिक्लेअर स्वरूपात एक हॅलो. धाव मिळते संघाला. सिग्माराज लायन्सचा एक अतिरिक्त खेळाडू इकडे स्टेजवरती पाठवायचा आहे. सिग्माराज लायन्सचा अतिरिक्त खेळाडू इकडे स्टेजवरती पाठवायचा आहे स्कोररसाठी. कृपया सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. तोंडाला मास्क लावायचा आहे. सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना विनंती. लेगच्या दिशेने उंचावून ठेवलेला चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न करतात ते क्षेत्ररक्षक, परंतु झेल सुटलेला आहे. 2 धावा मिळत आहेत. त्या तिसरी धाव सुद्धा घेतलेली आहे फलंदाजांनी. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे ते सिग्मा राज लायन्स या संघाकडून. या 3 धावसंख्येबरोबर संघाच्या धावसंख्येत 3 ने भर. 4 गडी बाद 47. गणेशच्या षटकातील पुढचा चेंडू. एक धाव मिळतोय फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळत आहेत फलंदाजाला, 2 धावा मिळतात संघाला. या 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 4 गडी बाद 49. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. गणेशचा पुढचा चेंडू करणला. पुन्हा एकदा मागच्या दिशेने डोलायचा प्रयत्न. एक धाव मिळते डिक्लेअर स्वरूपात. एका धावसंख्येवर संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा झाल्या त्या नेपच्यून रायझर्स या संघाच्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गणेशच्या षटकातील 5वा चेंडू. पुन्हा सामोरा जातो तो करण. सुंदर टोळलेला चेंडू आणि आता मात्र उत्तुंग षटकार टोलवतोय तो फलंदाज करण. या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या 6 ने वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56. गणेशच्या षटकातील शेवटचा चेंडू. सामोरा जातोय पुन्हा एकदा करण. आता मात्र अवांतर चेंडू. या अवांतर चेंडूवर एक धाव मिळते संघाला. एका धावसंख्येवर संघाची धावसंख्या 57. शेवटचा चेंडू. ऑफसाइड दिशेने चेंडू. एक धाव. सुंदर क्षेत्ररक्षण होतं. क्षेत्ररक्षकाकडून एक धाव मिळते फलंदाजांना. 2 धावा घेतलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचित होते फलंदाज. 2 धावा मिळाल्या संघाला. 2 धाव मिळत आहेत करणला. आणि अशा प्रकारे 5 षटका अखेर नेपच्यून रायझर्स या संघाची धावसंख्या 5 गडी बाद 59.
सिग्मा लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 5 षटकात धावा हव्या आहेत त्या 60. नेपच्यून रायझर्स या संघाने 5 षटकाअखेर जे लक्ष ठेवलंय सिग्मा लायन्स या संघापुढे ते 60 धावांचं. कृपया प्रेक्षक जे मैदानात उपस्थित आहेत जे ग्राउंड्स मध्ये बसलेले आहेत त्यांना सर्वांना विनंती की त्यांनी जरा मागे जाऊन बसायचं आहे. हॅलो. सिग्मा लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 60. शिवाय बल्स या संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी ते उपस्थित राहायचंय. शिवाय रिव्हर्स या संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी ते उपस्थित राहायचंय.
नेपच्यून रायझर्स या संघाकडून गोलंदाजी सुरुवात करतोय तो प्रसाद. फलंदाज पप्पू. प्रसादच्या षटकातील पहिला चेंडू पप्पूला, सुंदर चेंडू, परंतु एक धाव मिळते पप्पूला. या एका धावसंख्येने संघाचं खातं उघडत आहे सिंह लायन्स या संघाचं. सिंह लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 60 धावांची आवश्यकता आहे. प्रसादच्या षटकातील दुसरा चेंडू, त्याला सामोरा जातोय नवीन फलंदाज सनी. टोलण्याचा प्रयत्न होता, एक धाव मिळवतात फलंदाज. एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल त्या दोन्ही फलंदाजांना. या एका धावसंख्येवर संघाच्या धावसंख्येत एकने भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2. प्रसादच्या षटकातील तिसरा चेंडू, सामोरा जातो डावखुरा फलंदाज पप्पू. फुलटॉस चेंडू, एक धाव मिळवतोय पप्पू. या एका धावसंख्येवर संघाची धावसंख्या 3. प्रसादच्या षटकातील चौथा चेंडू, सनीला झेल सुटतोय तो. गोलंदाजाकडून 2 धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागेल ते फलंदाज पप्पू आणि सनीला. संघाची धावसंख्या 4. प्रसादच्या षटकातील पुढचा चेंडू, अवांतर चेंडू,
एक धाव संघाला. संघाची धाव संख्या 5. प्रसादच्या षटकातील 5वा चेंडू. लवकरा पंचांकडे अपील, परंतु पंच त्या अपीलला दाद देत नाहीत. फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 6. प्रसादच्या षटकातील शेवटचा चेंडू. सामोरा जातोय तो सनी. सुंदर उंच डोलण्याचा प्रयत्न. झेल बाद होण्याची संभावना. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पडतो. गच्चा क्षेत्ररक्षण होते. ते क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटतोय. जीवदान मिळते ते फलंदाज सनीला. 2 धाव मिळतात संघाला. एक षटका अखेर सिग्माराज लायन्स या संघाची धावसंख्या 8. कृपया दोन्ही संघाच्या एकेका प्रतिनिधींनी आमच्या माईकशी संपर्क साधायचा आहे. कृपया दोन्ही संघाच्या प्रतिनिधींनी आमच्या माईकशी संपर्क साधायचा आहे. एक एक खेळाडूंनी कृपया स्टेजवर यायचं आहे. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आता मारा करणार आहे तो गुड्डू. गुड्डूच्या षटकातील पहिला चेंडू. सामोरा जातोय तो लवकरा फलंदाज पप्पू. सुंदर समोरच्या दिशेने टोललेला चेंडू. 1 धाव मिळतोय पप्पूला. 2 धावा घेतल्या फलंदाजाने. या 2 धावसंख्येची भर पडते त्या संघाच्या आणि या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. क्षेत्ररक्षण करताना थोडीशी दुखापत झालेली आहे क्षेत्ररक्षकाला. गुड्डू पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. गुड्डूचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. 1च धाव मिळते फलंदाजाला. एका धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 11. सिग्माराज लायन्स या संघाची धावसंख्या 11. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय तो गुड्डू.
3 चेंडूत आतापर्यंत त्यांनी केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. गुड्डूच्या षटकातील चौथा चेंडू सनीला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव टाकतोय तो गुड्डू. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवतोय तो गोलंदाज गुड्डू. दुसरं षटक सुरू आहे नेपच्यून रायझर्स या संघाकडून. गुड्डूच्या षटकातील पुढचा चेंडू आणि आता मात्र तिसराही चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवतोय तो गोलंदाज गुड्डू. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज गुड्डू. धाव संख्येत काही बदल नाही. संघाची धाव संख्या कायम 11. गुड्डूच्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सामोरा सनी. पंचांकडे अपील परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावलंय. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते संघाला. या एका धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 2 षटका अखेर 12. विजयासाठी अजून आवश्यकता आहे ती 48 धावांची. 2 षटका अखेर सिंह महाराज लायन्स या संघाची धावसंख्या 12. सिंह महाराज लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे ती 18 चेंडू मध्ये 48 धावांची. नवीन गोलंदाज पॉवर प्ले. कृपया दोन्ही संघाच्या प्रतिनिधींनी माईकशी संपर्क साधायचा आहे. सिंह महाराज लायन्स आणि नेपच्यून रायझर्स या संघाच्या कृपया एकेका प्रतिनिधींनी आमच्या स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आवाज कमी झाला ऐकायला येत नाही तुझं. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन सुनील. पहिला चेंडू निर्धाव सुनीलचा. सुंदर गोलंदाजी होते ती नेपच्यून रायझर्स या संघाकडून. शेवटच्या 4 चेंडू मध्ये केवळ एकच धाव मिळवत आहेत ते सिंह महाराज लायन्स या संघाचे फलंदाज. सुनीलच्या षटकातील पुढचा चेंडू फलंदाज सनीला सुंदर उंचावून ठेवण्याचा आला. आता मात्र झेलची होण्याचा संभव आणि पहिला झटका लागतो सिंह महाराज लायन्स या संघाला. सनी बाद होते. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 12. नवीन फलंदाज लवकरा फलंदाज राधे आता मैदानात उतरलाय. सोळा चेंडू 48 धावा. सिंह महाराज लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 16 चेंडू मध्ये 48 धावांची. सुनीलच्या षटकातील पुढचा चेंडू पप्पूला उंचावून ठेवण्याचा प्रयत्न आणि सुंदर षटका लगावतोय तो डावखोरा फलंदाज पप्पू. या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. आता मात्र कुठे सिंह महाराज लायन्स या संघाचे फलंदाज फटकेबाजी करताना दिसत आहेत. अजून 42 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू शिल्लक.
सुनीलच्या षटकातील चौथा चेंडू सामोरा जातो पुन्हा डावखुरा फलंदाज पप्पू निर्धाव टाकण्यात चेंडू यश मिळवतोय तो गोलंदाज सुनील. संघाच्या धावसंख्येत काही बदल नाही. संघाची धावसंख्या कायम. एक गडी बाद 18. 14 चेंडू 42 धावा. सुनीलच्या षटकातील पुढचा चेंडू पप्पूला उंचावून चेंडू बाद होण्याचा संभव. क्षेत्ररक्षक झेल टिपलेला आहे आणि अशा प्रकारे संघाला लागलेला हा दुसरा झटका, दुसरा गडी बाद होतोय पप्पूच्या स्वरूपात. सिग्माराज लायन्स या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 18. गुडीने सुरेख झेल टिपला होता. सुंदर गोलंदाजी होते ते सुनील कडून. या षटकात सुनीलने आतापर्यंत केवळ एक षटकार दिलाय. 6 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. तेरा चेंडू धावा आहेत त्या 42. सिग्माराज लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी आता धावांची आवश्यकता आहे ती 42. चेंडू मात्र 13. 13 चेंडू 42 धावा. असं कठीण आव्हान पण अशक्य नाही. नवीन फलंदाज सागर सामोरा जातोय तो सुनील याच्या गोलंदाजीला. सुनीलच्या षटकातील शेवटचा चेंडू सागरला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय तो सुनील. सुंदर गोलंदाजी करतो या षटकात सुनील. केवळ 6 धावा देऊन 2 गडी बाद केले ते सुनील याने या षटकामध्ये. 3 षटका अखेर सिग्माराज लायन्स या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 18. सिग्माराज लायन्स या सिग्माराज लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी आता धावांची आवश्यकता आहे ती 42. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 12. 12 चेंडू 42 धावा. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आता मारा करतोय तो गोलंदाज प्रसाद. त्याला सामोरा जाणार आहे तो डावखुरा फलंदाज राधे. सिग्माराज लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 42. चेंडू मात्र 12. 12 चेंडू 42 धावा. प्रसादच्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू डावखुरा फलंदाज राधेला. चेंडू अवांतर. या अवांतर चेंडूवर संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गडी बाद 19. विजयासाठी अजून आवश्यकता ती 41 धावांची. प्रसादच्या षटकातील पुढचा चेंडू प्रसादच्या षटकातील पुढचा चेंडू सामोरा जातो डावखुरा फलंदाज राधे. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. पुन्हा एकदा एक धाव मिळते संघाला अवांतर स्वरूपात.
एका धावसंख्येपर्यंत संघाची धावसंख्या 20. 12 चेंडू 40 धावा. प्रसाद पुन्हा एकदा लागोपाठचे निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. 11 चेंडू 40 धावा. प्रसादच्या षटकातील दुसरा चेंडू. डावखरा फलंदाज सोडवलेला चेंडू. आता मात्र षटकार लगावता येतो. राधे या 6 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. विजयासाठी अजून आवश्यकता आहे ती 34 धावांची. 10 चेंडू 34 धावा. 10 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे ती 34. सिंगमाराज लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे ती 34 धावांची. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 10. राधाने गोलंदाजी चांगली केली होती. आता इथे फलंदाजीमध्ये सुद्धा तो करामत दाखवतोय. दुसऱ्या चेंडूवर त्यांनी षटकार लगावलाय. चेंडू बॉल. पंचांकडे चेंडू सुपूर्द करावा. बाबी बॉल. अभय यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे.
पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज प्रसाद. प्रसादचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राधेने टोललेला चेंडू पुन्हा एकदा षटकार लगावला तर राधे लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावण्यात यश मिळवतोय तो डावखुरा फलंदाज राधे. या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या 32. विजयासाठी अजून आवश्यकता ती 28 धावांची. 9 चेंडू 28 धावा. सिग्माराज लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे ती 28 धावांची. चेंडू मात्र शिल्लक आहेत 9. प्रसादचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न आणि आता मात्र क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आहेत. रवी धावचित होण्यासमोर धाव बाद होतोय फलंदाज पप्पू. गडी बाद होतोय सिग्माराज लायन्स या संघाचा. 3 गडी बाद. संघाची धावसंख्या 33. विजयासाठी अजून आवश्यकता आहे ती 27 धावांची. 8 चेंडू 27 धावा. अरे चेतन तिकडे खाली मुलं आहेत त्यांना बॉल द्यायला सांग ना. बिल्डिंग मध्ये तिकडे गेलेत ना, बॉल गेलेत ना. नवीन फलंदाज अमन सामोरा जातो ते प्रसाद याच्या गोलंदाजीला. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय तो प्रसाद. नऊ चेंडू 27 धावा. प्रसादच्या षटकातील चौथा चेंडू. सामोरा जातोय अमन. सुंदर लेगच्या दिशेने टोललेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल टिपतो तो क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे संघाला लागलेला हा चौथा झटका. सिग्माराज लायन्स या संघाची धावसंख्या 4 गडी बाद 33. सात चेंडू 27 धावा. 7 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे ती 27 धावांची. 7 चेंडू 27 धावा. नवीन फलंदाज
प्रसाद षटकातील शेवटचा चेंडू सामोरा जातो राधे. राधे लेक्चर सेंटर पुन्हा एकदा षटकार लगावत होतो राधे. 3 षटकार आतापर्यंत त्यांनी लगावलेले आहेत. या 6 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 39. विजयासाठी अजून आवश्यकता आहे ती 21 धावांची. कृपया प्रेक्षक ज्या सीमारेषेच्या आतमध्ये बसलेले आहेत त्यांना कृपया विनंती की त्यांनी सीमारेषेच्या बाहेर बसायचे. डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत रोलरच्या इथे पडद्याच्या इकडे आजूबाजूला जे काही प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांनी कृपया मैदानाच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर जायचंय. या मागच्या बाजूला सध्या प्रेक्षक जे पडद्याच्या मागे उभे आहेत त्यांना कृपया विनंती की त्यांनी सुद्धा मागे बसून घ्यायचंय. 6 चेंडू 21 धावा. सिग्माराज लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 21. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 6. सिग्माराज लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 21 धावा असं समीकरण येऊन ठेपले ते सिग्माराज लायन्स या संघापुढे. कृपया स्पर्धेच्या मागे जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांना विनंती की त्यांनी जरा वरती बसून घ्यायचंय. वारंवार आपल्या सूचना करूनही आपण ऐकत नसाल. उमेश संघासाठी शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन निर्णायक षटक घेऊन आता गोलंदाजी करणार आहे तो उमेश. त्याला सामोरा जाणार आहे तो नवीन फलंदाजी हेमंत. 6 चेंडू 21 धावा. उमेशच्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय हेमंत. चेंडू चकवून जातोय फलंदाला. चेंडू चकवून जातोय तो यष्टीरक्षकाला. 1 धाव मात्र मिळते संघाला. या एका धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. 5 चेंडू 20 धावा. राधे जोपर्यंत क्रीज मध्ये उभे आहेत तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. मागच्या चेंडूवर त्यांनी 3 षटकार लगावले होते आणि विजयाच्या समीप नेऊन ठेवलाय तो आपल्या संघाला. उमेशच्या षटकातील दुसरा चेंडू आता मात्र सामोरा जातो तो डावखुरा फलंदाज राधे आणि राधेने पुन्हा एकदा उंचावून ठेवलाय तो अथर्व पारच्या दिशेने षटकार. विजयाच्या समीप नेऊन ठेवलाय पुन्हा एकदा फलंदाज राधे याने. समोरच्या उंच इमारतीला लागून चेंडू पुन्हा एकदा मैदानात. राधे याचा फटका जितका कडक होता एवढा जोरदार होता की समोरच्या अथर्व पार्कच्या उंच इमारतीला लागून चेंडू पुन्हा एकदा मैदानात. चार षटकार लगावले ते राधे या फलंदाजाने सुंदर गोलंदाजी देखील केली होती. आता फलंदाजी मधील सुद्धा तो आपली सुबकता दाखवताना
कृपया सामना सुरू करावा. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. कृपया पंचांना विनंती की सामना त्वरित सुरू करावा. उमेशच्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा सामोरा जातोय तो डावखुरा फलंदाज राधे. 4 चेंडू 14 धावा. चार चेंडू 14 धावा. सिग्मा राज लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. उमेशच्या षटकातील पुढचा चेंडू जमिनीलगत टोलेला चेंडू 1 धाव मिळते राधेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धाव घेण्यात यश मिळवतो तो. 1 शॉट. एकच धावावर समाधान मानावं लागेल ते राधे या फलंदाजाला. या एका धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 47. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू मध्ये धावा आहेत ते 13. उमेश षटकातील चौथा चेंडू. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र चुरस निर्माण होते त्या दोन्ही संघादरम्यान. 2 चेंडू 13 धावा. हा चेंडू निर्धाव टाकून गोलंदाज उमेशने आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवले. कृपया सामना संपल्यानंतर कोणीही मैदानात जायचं नाहीये. सर्व खेळाडूंना विनंती, कुठलाही जल्लोष जाऊन मैदानात साजरा करायचा नाहीये. सर्वांनी आपापल्या जागेवर राहायचंय. सुभाषकडून जर राजाने 2 चेंडूवर 2 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. उमेशच्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू निर्धाव. 1 चेंडू 13 धावा. जवळजवळ निकाल लागलेला आहे तो नेपच्यून रायडर्स या संघाकडे, कारण की एका चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे ती 13. सिग्मा राज लायन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे ती 13 धावांची. चेंडू मात्र 1. अशक्य असं आव्हान. नवीन फलंदाज पंकज. उमेशच्या षटकातील या सामन्यातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू निर्धाव टाकून संघ विजयी होतो तो नेपच्यून रायडर्स हा संघ. अतिशय अतिटतीचा हा झालेला सामना. पुढचा सामना यानंतर होणारा सामना नेपच्यून रायडर्स